प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. And glory to the God. परमेश्वर खूप महान आहे. And my God is so great. 2024च्या शेवटच्या दिवशी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. We welcome you all to the ending of this year of 2024. परमेश्वराने आम्हाला या वर्षभरामध्ये सांभाळलेलं आहे. God has taken care of us in this previous year. अनेक कठीण समस्या, There was many difficulties, अनेक पडणं, many fallen, अनेक अडचणी, and many problems. या सगळ्यामधून परमेश्वराने आम्हाला घेऊन गेला. But God has took safely from them. जसं त्याने अभिवचन दिलेलं होता, As He has given the promise, त्या अभिवचनाप्रमाणे as His that promise, आम्हाला मजबूत आणि बळकट केलेलं He आहे. has made us strong. आणि म्हणून देवाला धन्यवाद असो. So glory to the God for this. येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. In the name of Jesus, we welcome you all. आम्ही परमेश्वराचं वचन ऐकूया. Let's dive into the words of God. परमेश्वर आपल्याला 2025 मध्ये अभिवचन देत आहे. God is giving us promise in the coming year 2025. आणि म्हणून And so, मी आणि तुम्ही I and you, 2024 मध्ये काय गोष्टी घडल्या, whatever the things happened in last आम्ही year, काय करू शकलो नाही, what we had didn't do that we can do, आम्ही कोणत्या समस्यामध्ये गेलो, and at what the problems we were, आमच्यामध्ये किती दुःखद घटना घडल्या, what was the sadness in us, आमच्या जीवनामध्ये किती रडणं आलं, how many times we cried, आमच्या जीवनामध्ये किती दुखणं आलेलं आहे, how many times it was paining in our life, किती समस्या आलेल्या आहेत, many troubles. या गोष्टीकडे आपण बघायचं नाहीये. We should not see for them. पाठीमागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून We should forget the last previous things. पुढील गोष्टीकडे आम्ही लक्ष लावूया. We should see the coming year. आणि म्हणून देव 2025 मध्ये हे अभिवचन देत आहे. So the God is giving promise in the coming year. हग्गाईचं पुस्तक In the book of Haggai, 2रा अध्याय chapter 2 आणि 4थं वचन. and the words 4. हे जरुब्बाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोशदाकाचा पुत्र यहोशुआ हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हाबरोबर आहे असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. The words of God says in the 4, but now do not be discouraged, and for any of you do the work, for I am with you. परमेश्वर या ठिकाणी जो प्रांताधिकारी जरुब्बाबेल आहे त्याला म्हणतो हिम्मत धर. God is saying to the Zerubbabel, do not be discouraged. इथं मुख्य याजकाला म्हणतो की तू हिम्मत धर. The God is saying to the high priest to do not be discouraged. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांना म्हणतो हिम्मत धरा. And God is saying to the all people of the country, do not be discouraged. व कामास लागा, And do the work. मी तुमच्या बरोबर आहे. I am with you. परमेश्वर म्हणतो तुमच्या बरोबर The आहे. Lord says, I am with you. हे अभिवचन सेनाधीश परमेश्वराचं आहे. And this is the promise of the Almighty God. परमेश्वर आम्हाला अभिवचन देत आहे. And God is giving promise to us. आमच्या बरोबर तो आहे. And He is giving promise to us. तो आमच्या बरोबर राहून तो आम्हाला म्हणत आहे तुम्ही कामास लागा. He is saying to us, do the work. आम्ही कामास लागणार आहोत. And we should do the work. देवाचं अद्भुत काम करणार आहोत. And we will do the great miracle of the God. जे परमेश्वरानं आम्हाला काम दिलेलं आहे, Whatever the God has given us the work, मी आणि तुम्ही I and you, खूप प्रामाणिकपणे, be the discipline, मी आणि तुम्ही I and you एक अद्भुत रीतीने करणार आहोत. will be do the very great thing. लक्षात ठेवा, Always remember, देवाचं काम करत असताना while we are doing the word of अडखळण God, येणार आहेत. the many difficulties will arrive. अडखळ येणार आहेत. There will be many difficulties. थांबायचं नाहीये. Do not stop. आम्ही परमेश्वरचं काम करत We राहणार will do आहोत. the work of God. नेहमीच्या जीवनामध्ये As the Nehemiah, तो परमेश्वराचं काम, he was doing the work of God. देवाचं दर्शन घेऊन आलेला He होता. was having the vision of God. तो कोट बांधण्याचं काम करत होता. He was building the altar. त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या. There was many difficulties in his life. विरोधक कुठले, There was many opposition. काम थांबवण्याचा प्रयत्न केले, Many people tried to stop work, थांबला नाही तो. but he didn't. एक हातात तलवार, He was having sword in one hand एका हातात थापी घेऊन and in one vessel, that building vessel. कंटिन्यू तो देवाचं काम करत राहिला. Continuously he was working for the God. परमेश्वरचं काम सतत आणि सतत करत राहिला. He was doing continuously work of God. कोट बांधण्याचं काम पूर्ण झालं. And he was building the court and it was finished. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला असताना As the Jesus Christ has came in this world, तो देखील कामाला सुरुवात केला. he also started the world. त्याच्या कामाला देखील सुरुवातीला सैतानाने विरोध केला. At the starting, the devil has bring many difficulties in life of Jesus. अनेक मोह आणला.
and many distractions. पण प्रभू येशूला हे माहित होतं, But Christ Jesus was knowing that मला पित्याने जे काम सोपवलेलं आहे, whatever work my Almighty God has given to me, मला ते पूर्ण करायचं I आहे. have to reach the destiny. आणि तो शेवटपर्यंत ते काम करत And राहिला. till the end, he was working. वधस्तंभाच्या मरणापर्यंत ते काम करत Till राहिला. the end till the cross. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. God was with him. आणि म्हणूनच माझ्या प्रियानो, So today, my dear people, माझ्या आणि तुमच्या जीवनासाठी देखील in my and your life, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. the God is with us. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. God is with us. देव आमच्या बरोबर आहे. And the Holy God is with us. सपन्या 3:17 प्रमाणे, As the Zephaniah, बलवान वीराप्रमाणे परमेश्वर आमच्या बरोबर आहे. as the strongest warrior, the God is with us. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. The God is with us. हे विसरू नका. Do not forget this. कुठल्याही समस्या येऊन देत, At any difficulties, कोणती अडचण येऊन देत, at any problems, देव आमच्या बरोबर आहे. the God is with us. देव आत्म्याच्या द्वारे काम करणार आहे. God works through the spirits. जकर्या 4:6 प्रमाणे, As the Zechariah 4:6 says, बलाने नव्हे, not by the strength, पराक्रमाने नव्हे, not by the works, आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी जाणार आहे. but by the Spirit of the God, the work will complete. आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी जाणार आहे. But by the Spirit, हे काम देवाच्या आत्म्याने जाणार and आहे. this Spirit is of the God's Spirit. देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जाणार आहे. And by the Spirit of God, the work is going to happen. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे, तुमच्या बलाने नव्हे, तुमच्या पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जाणार आहे. And the God is saying, not by your strength, not by your mind, but by the Spirit of the God, the work is going to complete. आणि सर्वात महत्वाची गोष्ट यशाच्या पुस्तकामध्ये 41 10व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे, The most important things from the book of Isaiah 41:10, मी तुला सहाय्य करीतो असं परमेश्वर the म्हणतो. God says, I will help you. परमेश्वर आम्हाला सहाय्य करणारा The परमेश्वर God आहे. will help you. मी तुला सहाय्य करतो, आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. The God will help you and He will take care of His right hand. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला सहाय्य करणार आहे. So the Lord says, I will help you. परमेश्वर आम्हाला मदत करणार The आहे. Lord will help you. परमेश्वर माझा सहाय्यक आहे. And God is my helper. 2025 मध्ये परमेश्वर तुमचं सहाय्यक होणार In आहे. 2025, the God is your helper. तो आम्हाला घेऊन जाणार आहे. He will take us to the path. परमेश्वर आम्हाला पुढे आणि पुढे आपला हात पकडून, आपला उजवा हात धरून मला आणि तुम्हाला पुढे He घेऊन will take जाणार us आहे. by holding our hand. आणि म्हणून माझ्या प्रियानो, So today, my dear ही people, अभिवचन मला आणि तुम्हाला मिळालेलं आहे. and this promise has got us from the God. परमेश्वर 2024 मध्ये 2025 साठी अभिवचन देऊन तो मला आणि तुम्हाला सावरत आहे. And He is taking us in the 2025, the giving promise in 2024. मला आणि तुम्हाला उत्तेजित करत He आहे. is encouraging us. मला आणि तुम्हाला उठवत आहे. He is taking us rise. उठा आता, He is saying rise. सोडून द्या 2024 ची कार्य. Left the work of 2024. 2024 मधला आळस सोडून द्या. Forget the laziness of the 2024. 2024 मधला आमच्या जीवनातला निराशता सोडून द्या. Forget the sadness of the 24 year. उठा आता. Now you get up. परमेश्वर मला आणि तुम्हाला अभिवचने देत आहे. God is giving us promise. तो म्हणत आहे माझ्या आणि तुमच्या बरोबर आहे. He is saying that I am with you. आत्म्याने कार्यसिद्धीस नेणार आहे. The work will reach the destiny by the Spirit. देव म्हणतो मी तुम्हाला सहाय्य करणार आहे. God says, I will help you. एक ताकद येत आहे वचन ऐकत असताना. We are getting some strength while we listening the words. एक सामर्थ्य येत आहे. We are getting some mighty strength. एक अद्भुत गोष्ट माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये होत आहे. Something great thing is happening in our जिथं life. तुम्ही बसलेला तिथं परमेश्वर तुमचा ताबा घेत आहे वचनाच्या द्वारे. Wherever you are, guys, the God is taking your spirit. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद प्रभू येशू. Thank to the God. स्तुती हो, Let His name be आराधना praised. हो. Let His ह्या name be praised. अभिवचनाबद्दल धन्यवाद We परमेश्वर. thank for this एक promise, Lord. शक्ती आमच्या जीवनामध्ये देत आहे. Thank you for giving the strength एक and बळ strength आमच्या in our जीवनामध्ये life. देत आहे. You are giving the strength in our life. परमेश्वर आम्हाला एक पॉवर देत आहे. God is giving us आणि power. हे वचन घेऊन आपण 2025 मध्ये आम्ही जाणार आहोत. And we are driving in 2025 by taking these words. एक अद्भुत वचनाच्या द्वारे आम्ही जाणार आहोत. We are going by the great words. आणि असं म्हणू नका मी एकटा आहे, And do not think that you are alone. माझ्या बरोबर कुणी There नाहीये. is no one with me. हो, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या But your बरोबर आहे. God says, I am with you. मी तुम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर तुमच्या बरोबर I आहे. am the God is with you. परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे. God will help you. तो आत्म्याने कार्यसिद्धीस नेणार आहे. He will reach the destiny by the Spirit. हालेलुया. Hallelujah.
तुमच्या परिस्थितीकडं, Do not see the situations, तुमच्या परिवाराकडं. not to the family. ज्यावेळेस तुम्ही पाहता Whenever you will see, तुम्ही निराश होऊ do नका. not be sad. देवाच्या अभिवचनाकडे पहा. That time look to the promise of the God. परमेश्वर मला आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे. God will take that. परमेश्वर अद्भुत रीतीने मला आणि तुम्हाला चालवणार आहे. God will lead us by great powers. आणि म्हणून आपण काय करायचं 2025 So मध्ये? what should we do in 2025? 2025 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? What should we do in 2025? नाही टीव्हीवरील अनेक सिरियल बघत राहायचं आहे. We should not see the serials from the TV. युट्यूब वरती सिरियल बघत राहायचं आहे. Seeing the serials from the YouTube. तिकडे बघायचं, Where they are seeing तसंच इकडे वागायचं. and we are behaving as same that shows. बंद करा हे. We should stop this. आळस बंद करा हे. Stop the laziness. सगळ्या गोष्टी बंद करायचं. Stop the all things. कुरकुर बंद करायचं. Stop the murmuring देवाचं अद्भुत काम करण्यासाठी तयार व्हा. and start to do the word of God. आपण काय करणार आहोत? What should we do? देवाच्या आत्म्याने भरून देवाचं काम करणार We आहोत. will fill by the Spirit of God and we will work. देवाच्या आत्म्याने भरून देवाचं काम करणार We आहोत. will fill with the God's Spirit and we will work. देवाच्या आत्म्याशिवाय कार्य करू शकत We नाही. can't do anything without the Spirit of God. आणि म्हणून मला तुम्हाला देवाच्या आत्म्याने भरायचं आहे. So we should fill with the God's Spirit. आज रात्री 12 वाजल्यापासून पुढच्या 2025च्या 31 डिसेंबर पर्यंत देवाच्या आत्म्याने भरून देवाचं काम करणार आहोत. From today to night, from the next coming 31 December of 2025, we will the work by the Spirit of God. प्रेषित 1:8 प्रमाणे As the Acts 1:8 says, देवाचं वचन इथं मला आणि तुम्हाला सांगत आहे. the word of God says, परमेश्वर माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. God is speaking with us by this, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, but तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. when the Holy Spirit come upon you, you will fill with the power. आणि यरूशलेम आणि सर्व यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. And you will be the witness for me in Jerusalem, in all Judea and Samaria, and to the end of this earth. पवित्र आत्मा तुम्हावरती येईल. The Holy Spirit will come upon you. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल. The Holy Spirit will come into you. त्याच्याने तुम्ही सामर्थ्यवान And व्हाल. you will be filled with the Holy Spirit. तुम्ही अभिषेकाने भराल. You will be filled by the anointing. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने You भराल. will be filled by the anointing of the Holy Spirit. देवाच्या आत्म्याने You भराल. will be filled with the powers of the God. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरा. You will be filled with the strength of the Holy Spirit. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. As the word says, do not fulfill by the wine, but the fulfill by the Spirit. मला आणि तुम्हाला देवाच्या आत्म्याने भरून जीवन जगायचं We आहे. should be walk like a fulfilled spirit man, ना धिकतेने, not by the worldly things, ना स्वाभाविक रीतीने, not by us own, आमच्या चाली रीतीने, not by us ongoing आमच्या मनाने, not by us mind, देवाच्या आत्म्याने भरून देवाचं काम करायचं आहे. but by the Spirit of the God we should work. जसं प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या आत्म्याने परिपूर्ण होऊन पित्याचं काम करायला सुरुवात केला. How the Son Jesus was working by fulfilling by the Spirit, तोच येशू आमच्या बरोबर आहे. and that Jesus is with us. तो आम्हाला उत्तेजित करत He is आहे. encouraging us today. तुम्ही आत्म्याने भरा. Today fill with the Holy Spirit. आत्म्याच्या सामर्थ्याने भरा. Fulfill with the Holy Spirit. मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवलेला आहे. And the God says, I have sent the Holy Spirit for you. त्याच्याने परिपूर्ण व्हा. And fulfilled by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. Fulfilled by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. Fulfilled by the Holy Spirit. तुम्ही देवाचं काम करत राहाल. And you will be ongoing to do the God's work. देवाचं अद्भुत काम करत You will राहाल. do the great things of God. आणि म्हणून देवाच्या आत्म्याने भरून देवाचा अद्भुत काम 25 मध्ये मेन तुम्ही करणार आहात. And we are going to do the great things and great work in the coming year. परमेश्वर आज मला आणि तुम्हाला एक सामर्थ्य देत आहे. And God is giving us the great thing today. जिथं तुम्ही हात तिथं पवित्र आत्म्याला आरोळी मारा. Wherever you are today, ask to the Holy Spirit today. पवित्र आत्म्याला धन्यवाद द्या. Thank to the Holy Spirit. हवं तो तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. He is ready to help you. तो तुमच्यामध्ये येऊन पित्याचं अद्भुत काम तुमच्याद्वारे करू इच्छित He आहे. will come upon you and he will do the work of God by you. तो तुमच्यामध्ये येऊन तो तुमच्यामध्ये परिपूर्ण करून देवाचं
काम करू इच्छित He आहे. will fulfill you and He will do the work of God very greatly. आणि म्हणून तुम्ही जागे व्हा, सावध व्हा, आत्म्याच्या सामर्थ्याने भरा. So today get arrived, stop sleeping and fill with the Spirit of God. एक दिवस देखील तुम्ही रिकाम राहू नका. Not a single day you should stay empty. एक क्षण देखील पवित्र आत्म्याशिवाय राहू नका. Not a single second you should stay empty. 2024 पर्यंत काय झालं ह्याच्याकडे बघू नका. Forget about the 2024 before. जे झाल्या तर होऊन गेलेलं आहे. Whatever has happened, let it be. देव आत्म्याच्या द्वारे काम करू इच्छित आहे. But today God want to do the work by the Spirit. देव अभिषेकाने काम करू इच्छित God आहे. want to do the work by the anointing. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सदा सर्वदा भरून पित्याचे काम करत राहा. So every time be filled with the Spirit and do the work of God. सोपं आहे. It is very easy. खूप सोपं आहे. It is very very easy. तुम्ही करू लागला खूप अवघड आहे. And when you are doing, it's difficult. तुम्ही करू लागला सगळं काम बिघडून टाका. Whenever you will do, we will do the wrong things. तुम्ही करू लागला सगळं काही गोंधळ होईल. And whatever means when you will do not do the right thing. पण देवाच्या आत्म्याने भरा. But when you fill with the God's Spirit देवाच्या आत्म्याने भरून देवाचं काम करायला सुरुवात करा. and start doing the work of God by filling सगळं with the व्यवस्थित Spirit, होईल. everything will be all right. सगळं सरळ होईल. Everything will go in one manner. सगळं सोपं होईल. Everything will be very easy. आणि तुम्हाला खूप सामर्थ्य प्राप्त And you will होईल. receive the many more anointing of the God. देवाला धन्यवाद असो. So thank you for God. दुसरी महत्वाची गोष्ट, And second very important thing, सतत प्रार्थना करत राहा. always be praying. सतत प्रार्थना करत राहा. Always being praying. प्रार्थनेमध्ये कमी पडू नका. Do not stay back in the prayer. सकाळी प्रार्थना करा. Do morning prayer. दुपारी प्रार्थना Do करा. afternoon prayer. रात्री प्रार्थना Do करा. prayer in the night. मध्यरात्री प्रार्थना Do करा. prayer in the midnight. हे खूप खूप महत्वाचं वर्ष आहे. And this is very very important year. सतत प्रार्थनेमध्ये राहा. You should stay always in the prayer. सतत प्रार्थनेमध्ये राहा. Stay always in the prayer. न थकता, Without न दमता, without failing, न थांबता, without stopping. सतत आणि सतत आणि सतत प्रार्थनेमध्ये राहा. Always stay in prayer. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय In the book of the Philippians, chapter 4 आणि 6 वचनाप्रमाणे and verse 6, आम्ही सतत प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. you should stay always in the prayer. सतत प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. Stay always in the prayer. प्रार्थनेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. Because there is the strength in the words of God. कशाविषयी चिंता करत होऊ नका. Do not be worried of anything. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शन आपल्या मागणी देवाला कळवा. But tell your all needs to the God by praying and thanking Him. या ठिकाणी पौल सांगत आहे मंडळीला, तुम्ही आता थांबू नका, तर सतत प्रार्थना करा. But the Paul is saying to the church, do not stop, do praying. चिंता करत बसू नका. Do not be worried. चिंता करत बसू नका. Stop worrying. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह देवाला तुमची मागणी कळवा. But tell your needs to the God by praying and thanking Him. ज्यावेळेस तुम्ही चिंता करता त्यावेळेस थांबता. When you are worrying, you are stopping. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीविषयीची चिंता येते त्यावेळेस प्रार्थना थांबते. Whenever the troubles come, whenever worry comes in your life, the prayer stops. सैतान तुमच्या मनामध्ये अनेक चिंता टाकतो. The devil put up the worries in your heart. सैतान तुमच्या मनामध्ये अनेक गोंधळ टाकतो. The devil put the troubles in your heart. सैतान तुमच्या मनामध्ये अनेक मोह टाकतो. He put the many things in your heart. ज्यावेळेस टाकतो तुम्ही ते घेता, प्रार्थना थांबते. And whenever he put, you take it and then stop the prayer. ज्यावेळेस प्रार्थना थांबते तुम्ही त्यावेळेस सगळं काम थांबवता. And whenever the prayer stop, you stop everything. तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. And when many troubles come in your life. आणि म्हणून माझे प्रियानो, So today, my dear people, सैतानाचं चाल ओळखा. understand the strategy of the devil. सैतानाचं चाल ओळखा. Understand the strategy of the सावध devil. व्हा. And be alert. तुम्ही लक्षात ठेवा, And always remember. ज्या दिवशी तुमची प्रार्थना थांबते And whenever your prayer will stop, त्या दिवशी सैतानचं प्लॅन तुमच्या जीवनामध्ये and सुरुवात होते. from that day the devil's plan starts for you. आणि म्हणून And so प्रार्थना थांबवू नका. do not stop the prayer. प्रार्थना करत राहा. Always be praying. प्रार्थनेमध्ये राहा. Always be praying. सतत प्रार्थना करायची आहे. Always and always pray. 2025 मध्ये सतत प्रार्थना करायची In आहे. 2025 you should always pray. शेवटची गोष्ट, And last thing, नेहमी
देवाचं काम करत राहायचं आहे. Always do the work of God. नेहमी देवाचं काम करत राहायचं आहे. Always do the work of God. सतत देवाचं काम करत राहायचं आहे. Always do the work of God. लूक वर्तमान 13वा अध्याय, In the book of Luke 13वा अध्याय and chapter 13 आणि 43 वचन and 43, sorry 34. No. या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर या वचनामध्ये मला आणि तुम्हाला सांगत आहे 12वा अध्याय आणि 43 वचन, Sorry, Luke chapter 12 and 43. त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धनी. And the word say in the Luke chapter 13, 12वा अध्याय sorry, in the 12 and 43. त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धनी. How happy that servant is if his master find him doing the work. हे वचन काय सांगत आहे? What the word says here, धनी येईल the servant will जो come. काम करत आहे, So he will see the servant सतत काम करत आहे, who is doing work. सकाळी काम करत He आहे, is doing work in the morning, दुपारी काम करत आहे, doing work in the evening, संध्याकाळी काम करत आहे, doing work in the evening, रात्री काम करत आहे, doing work in the night, मध्यरात्री काम करत आहे, doing work in the midnight. काम करत आहे. But he is working. आणि ज्यावेळेस तो धनी येईल And when the master sees, त्याला म्हणेल तू धन्य, he says, happy you are, हा servant. धन्य आहे, You are the happy one. हा धन्य आहे. You are the blessed. तसंच माझ्या प्रियांनो, Same as like that. प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल केव्हा येईल आपल्याला माहित We नाहीये. don't know when the Jesus Christ is going to arrive. सतत आणि सतत आपल्याला देवाचं काम करायचं, So we should do the work of God always. सुवार्ता सांगत राहायचं, Telling the gospel, वचन सांगत राहायचं आहे, sharing the words of God, हाऊस ग्रुप घेत राहायचं आहे, taking the house groups, चर्च घेत राहायचं taking आहे, the house church, शिष्य तयार करत राहायचं making आहे. the disciples. हे देवाचं काम And आहे, this is the work of हे God. देवाचं काम And this आहे. is the work of God. मंडळी स्थापन करत राहायचं To आहे, establish the church. थांबायचं नाहीये. Do not stop. सकाळी सुवार्ता, Morning gospel, दुपारी प्रार्थना, afternoon prayer, संध्याकाळी वचन शिकवायचं आहे, evening preaching the words of God. रात्री शिष्य तयार करायचं आहे, At the night we are making disciples. मध्यरात्री पित्याबरोबर प्रार्थना करत And at राहायचं the midnight we are praying till the God. हे सतत काम करायचं आहे, And this is the work we should do always. सतत देवाचं काम करत राहायचं आहे. Always do the work of God. ज्या वेळेस धनी येईल Whenever the master will come, तो आम्हाला पाहेल, whenever he will see us, तुम्हाला शब्बाश भल्या दासा, he will greet us. तू धन्य आहेस, He will say, you are blessed तू one. धन्य आहेस. You are blessed one. खूप परमेश्वर आम्हाला आशीर्वाद And the देतो God आहे. is going to bless us. आणि म्हणून देवाचं काम सतत करत राहायचं आहे. And always do the work of God. तो आमच्या बरोबर आहे, And he is with us. त्याचा आत्मा आमच्या बरोबर And his आहे, spirit is with us. तो सहाय्य करण्यासाठी आम्हाला सर्वदा सिद्ध आहे. And he is always ready to help us. मग आपण का थांबायचं? Then why should we be afraid? आपण देखील देवाचं काम करत We should राहायचं, also do the work of God. देवाचं अद्भुत काम We करायचं will आहे. do the great work of God. आजचं वचन परमेश्वर तुम्हाला May आशीर्वाद God देईल. bless you these words. हे वचन तुमच्या हृदयामध्ये Take घ्या. these words in your heart. कुणीही झोपू नका, Anyone should not sleep today. कंटाळा करू नका. Do not do the laziness. या आपण देवाजवळ येऊया. Come to the God परमेश्वर काय म्हणत आहे? and listen what the God is saying. परमेश्वर हग्गईच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 6 वचनाप्रमाणे तो म्हणत आहे, मी तुमच्या बरोबर कामास लागा. God is saying from the Haggai, book of Haggai, that I am with you. Do the work. सपनीचं पुस्तक 3 अध्याय 17 वचनाप्रमाणे देव आम्हा बरोबर वीराप्रमाणे आहे. And as the word says in the Zephaniah, God is with us like a warrior. जकर्या 4:6 प्रमाणे बलाने पराक्रमाने आत्म्याने कारसिद्धी As the झाली. word says in the Zechariah 4:6, that not by the strength, not by the us, but by the Spirit of the God. यशिया 41:10 परमेश्वर सहाय्य करण्यासाठी आपल्याला उजव्या हाताने तो पकडून घेऊन जात आहे. And the word says in Isaiah chapter 41:10 that God is with us holding our hand. एवढी महान अभिवचन मला तुम्हाला And this मिळाली. is the great promise that God has given us. या आपण देवाच्या आत्म्याने Let's भरूया, come in the presence of God and fill with the सतत Holy Spirit. प्रार्थना करूया, Always be praying. आतापासून देवाच्या कामाला लागूया. And from now we should start the work of God. या देवाजवळ Let's come in the presence of पवित्र आत्मा God. या ठिकाणी काम करत Let's आहे. come in the presence of पवित्र आत्मा God. तुमच्या घरामध्ये काम The करत Holy आहे. Spirit is working जिथं तुम्ही upon us. बसलेले तिथं देवाचा आत्मा And उतरत wherever आहे. you are, the God is working upon हात you. उंच करा, Lift your hands, guys. गुडघ्यावरती या. Come on the knees. तुम्ही तुमचे डोळ्यातले अश्रू गळा.
let the tears go away. देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये आज काम The करत Spirit आहे. of God is coming upon you. देवाचा महान अभिषेक तुमच्या जीवनामध्ये The काम great करत आहे. anointing is coming upon you. तुमच्या घरामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षा होत आहे. In your home, the Holy Spirit is देवाच्या आत्म्याने भरू यावेळेस. filled with the Spirit of the God. तुमचं हृदय उघडा. Open your heart. हृदय उघडा. Open your heart. परमेश्वर म्हणत आहे तुमचं हृदय उघडा. God is saying, open your हे heart वचन तुमच्या जीवनामध्ये घ्या. and take these words in your life. परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करू God is इच्छित आहे. going to help you by the great thing. 2025 मध्ये अद्भुत काम तुमच्याद्वारे होणार आहे. In 2025, the great thing is आणि going to म्हणून happen. देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये आज येत आहे. And so today, the Spirit of the God is coming upon you. हात उंच करा. Raise your hands पित्याला हाक मारा. and ask to the God. पित्याला हाक मारा. Ask to the God. पवित्र आत्म्याला पाठव. Send to the Holy Spirit. मी आज तयार आहे. And I am ready मी today. तयार आहे देवाचं काम I am करण्यासाठी. ready today to the work of God. पवित्र आत्मा तयार आहे. The Holy Spirit is ready. तो तुमच्या जीवनामध्ये येत आहे. He is coming in your तो life. तुम्हाला पॉवर देत He आहे. is giving you power. तुम्हाला एक सामर्थ्य देत He is आहे. giving you strength. तुम्हाला एक शक्ती देत He is आहे. giving you power. तोच तुम्हाला उठवत He आहे. is rising you. ह्या आपण प्रार्थना करू. Come and let's pray ह्या today. आपण प्रार्थना Come and करू. let's pray हे today. स्वर्गातील महान सामर्थ्य Heavenly देव. greatly Father, तू महान परमेश्वर आहेस. you are the great God. तू अद्भुत देव आहेस. You are the miraculous तू God. अद्भुत परमेश्वर You are the आहेस. very good God. 2024 मध्ये अनेक समस्या आल्या. In 2025, there was many अनेक अडचणी difficulties. आल्या. There was many अनेक difficulties. गोष्टी घडल्या. There many things happened. तू आम्हाला कधीही सोडला But you नाहीस. never left तू us. आम्हाला कधीच टाकला You नाहीस. never let us go. त्याच्यातून पुन्हा उभं But you केलं. took us rise from तू there. पुन्हा आम्हाला अभिवचन देत But you आहेस. give us the promise, मी Lord. तुमच्या बरोबर आहे. You say you are with us. कामास लागा. He says, मी तुम्हाला go सहाय्य to करेन. work. And you said, I am with you. मदत करेन. I will help you. देवा आम्ही तयार आहोत आज. Lord, we thank and we तुझ्या are आत्म्याने ready. परिपूर्ण कर. Make us fulfill by your तुझ्या Spirit. आत्म्याने परिपूर्ण Make us कर. fulfill by the Spirit. तुझ्या आत्म्याने भर. By your Spirit, fill us, जिथे Lord. जिथे आमचे हे आध्यात्मिक लेकर बसलेलं And आहे. wherever the people are joined us, Lord, today, आत्म्याचा वर्षाव कर. let the Spirit fall on जे them. लोक हाची प्रार्थना ऐकत आहेत त्यांच्यावरती आत्म्याचा वर्षाव And कर. whoever are listening to this prayer, Lord, let the Holy Spirit fall upon them. आत्म्याने भरून देत. Let they fill by the Holy आत्म्याने Spirit. भरून देत. Let them fill by the Holy आत्म्याच्या Spirit. सामर्थ्याने भरून देत. And let them fill by the Holy Spirit of देवाचा आत्मा God. अद्भुत काम करत आहे. And the God is doing the great things देवाची today. अग्नी तुमच्या जीवनामध्ये The येत fire आहे. of the God is coming upon देवाचा you. अद्भुत काम तुमच्या And जीवनामध्ये the येत आहे. great thing is happening to you. देवाचा अग्नी तुमच्यावरती येत And आहे. the fire of the God is coming. परमेश्वर बदलाव करत आहे. And God is changing. ज्या घरामध्ये बसलेलं तिथं देवाचा अग्नी आलेला आहे. And wherever you are, the Spirit of God is coming there. तुमच्यावरती देवाची अग्नी आलेला The आहे. fire of God is coming on you. देवाचा अग्नी तुमच्या लेकरांच्या वरती आलेला आहे. The fire of God is upon your children. हात उंच करा आणि आत्म्याने भरा. Lift your hands and fill with the Spirit. देवाचा अग्नी तुमच्यावरती येत आहे. The fire of God is coming upon you. परमेश्वर मला दाखवते तुमचं घर देवाच्या अग्नीने भरलेलं आहे. God is showing that your home is filled with the Holy Spirit. देवाच्या अग्नीने तुमचं जीवन भरलेलं आहे. And by the Spirit of the holiness, your full life is filled. एक ताकद येत आहे. The new strength is coming. प्रभू आम्ही धन्यवाद करत आहोत. Lord, we thank you. स्तुती करता राजा. We praise you. आम्ही आराधना करतो. And we thank you, Lord. पुढचं संपूर्ण वेळ, And all the coming पुढचं time, वर्ष, the coming year, हे मंडळीतील सर्व लोक, and all people from सर्व the पुढारी, church, all the leaders, सर्व लोकांना and all people, तुझ्या पवित्र अग्नीमध्ये आम्ही स्वाधीन I करतो. dedicate in your holy power, Lord. पवित्र अग्नीमध्ये आम्ही स्वाधीन करतो. We dedicate in the holy fire, Lord. तुला जसं हवे तसं कर. Lead you as you want. मी धन्यवाद देत आहे, स्तुती We करत आहे. thank you and we worship you. आराधना, महिमा, गौरव देत आहे. We thank you and we worship you, Lord. ही प्रार्थना In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus we pray. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. प्रभूला धन्यवाद असो. एक सामर्थ्य मला आणि तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आमेन. या सामर्थ्यामध्ये जीवन जगा. प्रभू तुम्हाला मदत करेल. Amen. धन्यवाद. आमेन. Amen.